सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथे किरकोळ कारणावरून डोक्यात काचेची बाटली घालून ब्लेडने वार करत दोन गटात तुफान हाणामारी झाली। या घटनांमध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना मंगळवारी 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। दोन्ही गटांमधील जखमींना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे। लोधी गल्लीतील आरके स्टुडिओ जवळ अमरसिंग मानिकसिंग मनसावाले वय 60, शैलेंद्र सीताराम कजागवाले वय 52 आणि अनिता शैलेंद्र कजागवाले वय 48 हे आपल्या परिसरात सुरू असलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी भांडणात गॅसची टाकी इकडे तिकडे करू नका, कोणाला तरी लागेल असे म्हटल्याचा राग मनात धरून गंगाराम बोदीवाले व गणेश बोदीवाले यांनी काचेच्या बाटल्या, ब्लेड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यामध्ये अमरसिंग यांच्या डोक्याला, शैलेंद्र यांच्या डाव्या कानाजवळ तर अनिता यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली। दुसऱ्या फिर्यादीनुसार गणेश किसन बोदीवाले वय 35 यांना काळ्या कजागवाले आणि रोहित कजागवाले यांनी लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत गणेश बोदीवाले यांच्या डोक्याला जखम झाली असून शरीरावर इतरही मुक्कामार लागला आहे। सर्व जखमींना सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे। या दोन्ही घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे।